सा सारेगमचा आणि कारवा क्लासिक मराठी रेडिओ शो मध्ये सा असतो सानेकाचा. तुम्ही शिर्डीच्या साईबाबांचे भक्त असाल आणि यांच्या आवाजाचे नसाल तरच आश्चर्य. ज्या ज्या घरी साईबाबांची भक्ती केली जाते त्या त्या घरात या आवाजाचीही पूजा केली जाते. जणू या गायकाचा जन्मच साई भजन गाण्यासाठी झाला असावा. साई भक्तांची रोजची पहाट ज्यांच्या सुरांनी भक्तिमय होते अशा प्रतिभा संपन्न प्रमोद मेढी यांची गाणी आपण आज ऐकणार आहोत. सुरुवात करूयात आजच्या आपल्या कारवा क्लासिक मराठी रेडिओ शोची. श्री साईनाथ गुरु चरण कमल दावा, आधी व्याधी भवताप वारुणी तारा जड जीवा, गेली तुम्हा सोडून या भव तमरजनी विलया, परिही अज्ञानासे तुमची भुलवियोग माया, शक्तीन म्हायत किंचितही तिजला साराया, तुम्हीच ते सारुनी दावा मुख जनताराया. हो साईनाथ महाराज भवती विरनाश करवी, अज्ञानी आम्ही किती तव वर्णावे थोरवे, ते वर्णिता भागले बहुवदनी शेष विधी कवी, सकृप होऊनी महिमा तुमचा तुम्हीच वदवावा, आधी व्याधी भवताप वारुणी तारा जड जीवा. उठा उठा श्री साईनाथ गुरु चरण कमल दावा, आधी व्याधी भवताप वारुणी तारा जड जीवा. भक्त मनी सद्भाव धरोनी जे तुम्हानुसरले, ध्यायास्तवते दर्शन तुमचे द्वारे उभे केले, ध्यानस्था तुम्हास पाहुनी मन मुचे झाले, परित्वद वचनामृत प्राशायाते आतुर झाले, उघडोनी नेत्र कमला दीनबंधू रमाकांता, पाहि मा कृपा दृष्टी बालका जशी माता, रंजवी मधुरवाणी हरिताप साईनाथा, आम्हीच फुले कार्यास्तव तुझ कष्टवितो देवा, सहन करशील ऐकुनी द्यावे भेट कृष्ण धावा. उठा उठा श्री साईनाथ गुरु चरण कमल दावा, आधी व्याधी भवताप वारुणी तारा जड जीवा. काकड आरते करे तो साईनाथ देवा, चिन्मय रूप दाखवे घेऊनी बालक लघु सेवा, काम क्रोध मद मत्सर आटुनी काकडा केला, वैराग्याचे तूप घालुनी मी तो भिजविला, साईनाथ गुरु भक्ते ज्वलने तो मी पेटविला, तदरुत्ते जाळुनी गुरुनी प्रकाश पाडिला, द्वैत तमानासुनी मिळवे तत्स्वरूपी जीवा, चिन्मय रूप दाखवे घेऊनी बालक लघु सेवा. काकड आरते करे तो साईनाथ देवा, चिन्मय रूप दाखवे घेऊनी बालक लघु सेवा.
भूखे चरव्यापोनी अवघे हृत्कमली राहसे तोचे दत्त देव शिरडी राहुनी पावसे राहुनी येथे अन्यस्त्र हितो भक्तास्तव धावसे निरसुनिया संकटा दासा अनुभव दाविसे न कळित्वल्लीला हि कोण्या देवा वा मानवा चिन्मय रूप दाखवे घेऊनी बालक लघु सेवा काकड आरते करीतो साईनाथ देवा चिन्मय रूप दाखवे घेऊनी बालक लघु सेवा त्वद्यश दुंदुभिने सारे अंबर हे कोंदले सगुण मूर्ती पाहण्यातुर जन शिरडी आले प्राशुनी त्वद्वचनामृतामुचे देहभान हरपले सोडुनिया दुराभिमान मानस त्वच्चरणी वाहिले कृपा करोनी साई माऊले दास पदरी घ्यावा चिन्मय रूप दाखवे घेऊनी बालक लघु सेवा काकड आरते करीतो साईनाथ देवा चिन्मय रूप दाखवे घेऊनी बालक लघु सेवा भक्तेचे पोटे बोध काकडा ज्योते पंच प्राण जीवे भावे ओवाळू आरते ओवाळू आरते माझ्या पंढरीनाथा माझ्या साईनाथा दोन्ही कर जोडोनी चरणी ठेविला माथा काय महिमा वर्णू आता सांगणे कीते कोटे ब्रह्म हत्या मुख पाहता जाती राही रखुमाबाई उभ्या दोघे दोबाही मयूर पिच्छचा मरे ढाळीते साईंचे ठाई तुका म्हणे दीप घेऊनी उन्मनीत शोभा विटेवरे उभा दिसे लावण्य गाभा. सानिका आहे तुमच्यासोबत कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये. साईबाबांचं नाव, साईंची शिकवण स्वतःच्या गाण्यांमधून प्रत्येकाच्या ओठी रोळवणाऱ्या प्रमोद मेढी यांची गाणी ऐकतोय. प्रमोद मेढी यांनी त्यांच्या गाण्याप्रमाणेच जणू मेरा जीवन साई के हवाले असं म्हणलंय आणि असंच ते आयुष्य जगतायत. प्रमोदजींचा आवाज हा अत्यंत निकोप, निर्मळ, खऱ्या अर्थानं भगवंताला साथ घालणारा, स्वार्थाचा अहंपणाचा लवलेशही नसलेला. त्यांच्या आवाजात खरंच ही ताकद आहे की जणू साईंच्या चरणी पोचलोयत असा आभास आपल्याला निर्माण होतो. प्रमोदजींचा प्रवास बघितला तर त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातच नांदगाव नावाच्या खेड्यामध्ये 15 ऑक्टोबर 1960 विजयादशमीच्या दिवशी झाला. बिलीव्ह मी ऑर नॉट, विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, पण त्यांची जन्मवेळ, तारीख, महिना आणि शिर्डीच्या साईबाबांची महासमाधी यांची तारीख, वेळ यांना तंतोतंत जुळणारी आहे. कदाचित साईंच्या सेवेत साईंनीच त्याला रुजू करून घेतलं आणि म्हणूनच आयुष्याची 27हूनही अधिक वर्ष प्रमोद मेढी यांनी साईंच्या सेवेत व्यतीत केली आहेत. एवढा मोठा शो तुमच्यासमोर आणायचा, मग या बाबी व्हेरीफाईड नकोत का? म्हणून मी खुद्द प्रमोद मेढी यांच्याशी फोनवरून संपर्क साधला आणि तुमच्यापर्यंत काय पोचवायचंय, काय सांगायचंय हे खुद्द त्यांच्याकडूनच जाणून घेतलं. त्यामुळे त्यांच्या जन्माविषयीची ही विशेष बाब मला खुद्द त्यांनीच सांगितली आहे. त्यांच्याबद्दल आपण अधिक जाणून घेणार आहोत थोड्याच वेळात. साई रहम नजर करना, बच्चों का पालन करना, साई रहम नजर करना, बच्चों का पालन करना,
तुमने जगत पसारा, सब ही झूठ जमाना। जाना तुमने जगत पसारा, सब ही झूठ जमाना। साई रहम नजर करना, बच्चों का पालन करना। साई रहम नजर करना, बच्चों का पालन करना। मैं अंधा हूँ बंदा आपका, मुझसे प्रभु दिखलाना। मैं अंधा हूँ बंदा आपका, मुझसे प्रभु दिखलाना। साई रहम नजर करना, बच्चों का पालन करना। साई रहम नजर करना, बच्चों का पालन करना। दास गणों कहे अब क्या बोलो, थक गई मेरी रसना। दास गणों कहे अब क्या बोलो, थक गई मेरी रसना। साई रहम नजर करना, बच्चों का पालन करना। साई रहम नजर करना, बच्चों का पालन करना। रहम नजर करो अब मोरे साई, तुम बिन नहीं मुझे माँ बाप भाई। रहम नजर करो मैं अंधा हूँ बंदा तुम्हारा। मैं अंधा हूँ बंदा तुम्हारा। मैं ना जानूं, मैं ना जानूं, मैं ना जानूं। अल्लाह इलाही रहम नजर करो, रहम नजर करो अब मोरे साई। तुम बिन नहीं मुझे माँ बाप भाई। रहम नजर करो खाली जमाना मैंने गवाया। खाली जमाना मैंने गवाया। साथी आखिर का, साथी आखिर का, साथी आखिर का किया न कोई। रहम नजर करो, रहम नजर करो अब मोरे साई। तुम बिन नहीं मुझे माँ बाप भाई। रहम नजर करो अपने मस्जिद का झाड़ू गनो है। अपने मस्जिद का झाड़ू गनो है। मालिक हमारे, मालिक हमारे, मालिक हमारे तुम बाबा साई। रहम नजर करो, रहम नजर करो अब मोरे साई। तुम बिन नहीं मुझे माँ बाप भाई। रहम नजर करो तुझ काय देव सावळ्या मिखाया तरी हो। तुझ काय देव सद्गुरु मिखाया तरी। मी दुबळे बटिक नाम्याची जाण श्री हरी। मी दुबळे बटिक नाम्याची जाण श्री हरी। उच्चिष्ट तुला देणे ही गोष्ट ना बरी हो। उच्चिष्ट तुला देणे ही गोष्ट ना बरी। तो जगन्नाथ तुझ देव कशी भाकरी। तो जगन्नाथ तुझ देव कशी भाकरी। नकोवंत मध्ये पाहू सख्या भगवंता। श्री
कांता माध्यान्ह रात्र उलटून गेली आता न चित्ता जा होईल तुझा रे काकडा की रावळांतरी हो जा होईल तुझा रे काकडा की रावळांतरी आणतील भक्त नैवेद्य ही नाना परी आणतील भक्त नैवेद्य ही नाना परी तुझ काय देव सावया मी खाया तरी हो तुझ काय देव सद्गुरु मी खाया तरी मी दुबळे बटिक नाम्याची जाण श्रीहरी मी दुबळे बटिक नाम्याची जाण श्रीहरी श्री सद्गुरु बाबा साई हो श्री सद्गुरु बाबा साई तुझ वाचून आश्रय नाही भूतली तुझ वाचून आश्रय नाही भूतली मी पापी पतित धीमंद हो मी पापी पतित धीमंद तारणे मला गुरुनाथा जड करी तारणे मला साईनाथा जड करी तू शांती क्षमेचा मेरो हो तू शांती क्षमेचा मेरो तुम्ही भवार्णवेचे तारो गुरुवरा तुम्ही भवार्णवेचे तारो गुरुवरा गुरुवरा मजशी पामरा आता उद्धरा त्वरित लवलाही त्वरित लवलाही मी बुडतो भव भय डोही उद्धरा मी बुडतो भव भय डोही उद्धरा श्री सद्गुरु बाबा साई हो श्री सद्गुरु बाबा साई तुझ वाचून आश्रय नाही भूतली तुझ वाचून आश्रय नाही भूतली श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय राजा प्रतिभा संपन्न गायक आणि खरं तर साईबाबांची गाणी गाणारे गायक अशीच ज्यांची ओळख आहे असे प्रमोदजी 7 ऑक्टोबर 1985 साली श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी संस्थानशी जोडले गेले. संस्थानचे मुख्य पुजारी म्हणून पहाटेची काकड आरती याबरोबरच अनेक भजन कीर्तन साईंची प्रशंसा गीते प्रमोदजी गात असत. साईबाबांच्या अनेक मंदिरांच्या उद्घाटनासाठी त्यांनी अनेकदा पूजा सांगितल्या आहेत. आपल्या गाण्याचे कार्यक्रमही केलेत. अनेक साई भक्तांसाठी ते प्रेरणास्थान आहेत. त्यांचे अनुभव त्यांचा आजवरचा प्रवास अनेक आध्यात्मिक साधकांसाठी महत्त्वाचा ठरतोय मार्ग दाखवतोय. मात्र त्यांचा हा गाण्याचा प्रवास नेमका कसा चालू झाला आणि केवळ साईबाबांचीच गाणी त्यांनी का बरं गायली सांगणार आहे थोड्याच वेळात. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. जोडून या कर चरणी ठेविला माथा परिसावे विनंती माझी पंढरी नाथा. असो नसो भाव आलो तुझी या ठाया कृपा दृष्टे पाहे मजकडे सद्गुरु राया. अखंडित सावे ऐसे वाटते पाये सांडोनी संकोच ठाव थोडासा देई. तुका म्हणे देवा माझी वेडी वाकुडे
नामे भव पाशहाती आपुल्या तोडी उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला वैष्णवांचा मेळा गरुड पारी दाटला गरुड पारापासून महाद्वारापर्यंत सुरवरांचे मांदे उभी जोडोनी हात शुकसनकादिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी त्रिशूलडमरू घेऊन उभा गिरजेचा पती कलियुगेचा भक्त नामा उभा कीर्तनी पाठी मागे उभे डोळा लावून याजनी उठा उठा श्री साईनाथ गुरु चरण कमल दावा आधी व्याधी भवताप वारुनी तारा जड जीवा गेली तुम्हा सोडून या भवा तमरजनी विलया परिहे अज्ञानासे तुमची भूलवियोग माया शक्तीन आम्हा यत्किंचित हे तिजला साराया तुम्हीच ते सारुनी दावा मुख जनताराया भो साईनाथ महाराज भवति मिरनाश करवे आज्ञानी आम्ही किते तव वर्णावे थोरवे ते वर्णिता भागले बहुवदनी शेष विधी कवे सकृप होऊनी महिमा तुमचा तुम्हीच वदवावा आधी व्याधी भवताप वारुनी तारा जड जीवा उठा उठा श्री साईनाथ गुरु चरण कमल दावा आधी व्याधी भवताप वारुनी तारा जड जीवा भक्त मनी सद्भाव धरुनी जे तुम्हानुसरले ध्यायास्तवते दर्शन तुमचे द्वारे उभे ठेले ध्यानस्था तुम्हास पाहुनी मन मुचे धाले परित्वद वचनामृत प्राशायाते आतुर झाले उघडोनी नेत्र कमला दीनबंधो रमाकांता पाहि बा कृपा दृष्टे बालका जशी माता रंजवे मधुरवाणी हरिताप साईनाथा आम्हीच आपुले कार्यास्तव तुझ कष्टवितो देवा सहन करशील ऐकुनी द्यावी भेट कृष्ण धावा उठा उठा श्री साईनाथ गुरु चरण कमल दावा आधी व्याधी भवताप वारुनी तारा जड जीवा उठा पांडुरंगाता दर्शन द्या सकळा झाला ऋणोदया सरली निद्रेचे वेळा संत साधू मुनी अवघे झाले ती गोळा सोळाशे जे सुख आता बघू द्या मुख कमळा रंगमंडपी महाद्वारे झाले से दाटे
मनावता वेळ रूप पहावया दृष्टी राही रखुमाबाई तुम्हा येऊ द्या दया शेजे हालवुनी जागे करा देवराया गरुड हनुमंत उभे पाहती वाट स्वर्गेचे सुरवर घेऊनी आले बोभाट झाले मुक्त द्वार लाभ झाला रोकडा विष्णुदास नामा उभा घेऊनी काकडा घेऊनी पंचारते करू बाबांची आरती उठा उठा हो बांधव हो वाळू हार माधव करोनिया स्थिर मन पाहु गंभीर हे ध्यान कृष्णनाथा दत्त साई जडो चित्त तुझे पायी काकड आरते करे तो साईनाथ देवा चिन्मय रूप दाखवे घेऊनी बालक लघु सेवा काम क्रोध मद मत्सर आटुनी काकडा केला वैराग्याचे तूप घालुनी मी तो भिजविला साईनाथ गुरु भक्ते ज्वलने तो मी पेटविला तदरुत्ते जाळुनी गुरुनी प्रकाश पाडिला द्वैत तमानासुनी मिळवे तत्स्वरूपी जीवा चिन्मय रूप दाखवे घेऊनी बालक लघु सेवा काकड आरते करे तो साईनाथ देवा चिन्मय रूप दाखवे घेऊनी बालक लघु सेवा भूखे चरव्यापोनी अवघे हृत्कमली राहसे तोचे दत्त देव शिरडी राहुनी पावसे राहुनी येथे अन्यस्त्र हेतो भक्तास्तव धावसे निरसुनिया संकटा दासा अनुभव दाविसे न कळे त्वल्लीला हि कोण्या देवा वा मानवा चिन्मय रूप दाखवे घेऊनी बालक लघु सेवा काकड आरते करे तो साईनाथ देवा चिन्मय रूप दाखवे घेऊनी बालक लघु सेवा त्वद्यश दुंदुभिने सारे अंबर हे कोंदले सगुण मूर्ती पाहण्यातुर जन शिरडी आले प्राशुनी त्वद्वचनामृतामुचे देहभान हरपले सोडुनिया दुराभिमान मानस त्वच्चरणी वाहिले कृपा करोनी साई माऊले दास पदरी घ्यावा चिन्मय रूप दाखवे घेऊनी बालक लघु सेवा काकड आरते करे तो साईनाथ देवा चिन्मय रूप दाखवे घेऊनी बालक लघु सेवा भक्तेचे पोटे बोध काकडा ज्योते पंच प्राण जीवे भावे ओवाळू आरती ओवाळू आरती माझ्या
पंढरीनाथा माझ्या साईनाथा दोन्ही कर जोडोनी चरणी ठेविला माथा काय महिमा वर्णू आता सांगणे कीते कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती राही रखुमाबाई उभ्या दोघे दोबाही मयूरपिच्छचा मरे ढाळीते साईंचे ठाई तुका म्हणे दीप घेऊनी उन्मनीत शोभा विटेवरे उभा दिसे लावण्य गाभा उठा साधो संत साधा आपुलाले हिता जाईल जाईल हा नरदेह मग कैचा भगवंत उठोनिया पहाटे बाबा उभा सेविटे चरणतयांचे गोमटे अमृत दृष्टी अवलोका उठा उठा हो वेगेसी चला जाऊया राऊळासी जळतील पातकांच्या राशी काकड आरती देखिलिया जागे करा रुक्मिणीवरा देवा हे निज सुरात वेगे लिंबलोन करा दृष्ट होईल तयासी दारी वाजंत्रे वाजते ढोल दमामे गर्जते होतसे काकड आरती माझ्या सद्गुरुरायाची सिंहनाद शंख भेरी आनंद होतसे महाद्वारे केशवराज विटेवरी नामाचरण वंदितो साईनाथ गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी दत्तराज गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी साईनाथ गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। प्रभात समये नभा शुभरवे प्रभा फाकली स्मरे गुरु सदा अशा समयी त्या छळे नाकली म्हणून कर जोडुनी करुवता गुरु प्रार्थना समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना तमा निरसी भानुहा गुरु हि नासी अज्ञानता परंतु गुरुचे करे न रविही कधी साम्यता पुन्हा तिमिर जन्म घे गुरु कृपे नियज्ञानना समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना रवे प्रगट होवुनी त्वरित घालवे आलसा तसा गुरु हि सोडवे सकल दुष्कृती लालसा हरोनी अभिमान हि जडवी त्वत्पदे भावना समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना गुरु से उपमा दिसे विधि हरे हरांचे उनी कुठोनी मगये येते कवनिया उगे पाहुनी तुझीच उपमा तुला बरविशोभते सज्जना समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना समाधी उतरोनिया गुरु चला मशेदे कडे त्वदीय वचनोक्ते ते मधुर वारिते साकडे अजात रिपु सद्गुरो अखिल पातका भंजना समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना आहासु समयासिया गुरु उठोनिया बैसले विलोकु निपदाश्रिता तदीय आपदे नासिले
असा सुहितकारिया जगति कोणीही अन्यना समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना असे बहुत शाहना परिणजा गुरुचे कृपा न तस्वहित त्या कळे करीतसे रिकाम्या गपा जरी गुरुपदा धरे सुदृढ भक्तीने तो मना समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना गुरो विनती मी करे हृदय मंदिरे या बसा समस्त जग हे गुरु स्वरूपचे ठसो मानसा घडो सतत सत्कृते मति हे दे जगत पावना समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना प्रेमे या अष्टकासी पढुनी गुरुवरा प्रार्थिजे ते प्रभाती त्यांचे चित्तासी देतो अखिल हरुनिया भ्रांती मे नित्य शांती ऐसे हे साईनाथे कथुनी सुचविले जेविया बालकासी देवी त्या कृष्ण पायी नमुनि सविनये अर्पितो अष्टकासी श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। कारवा क्लासिक रेडिओ शोचे एपिसोड्स तुम्ही डाउनलोड करून ऑफलाईन सुद्धा ऐकू शकता. म्हणजे कधीही केव्हाही आणि कुठेही तुम्ही याचा आनंद घेऊ शकता. प्रभात समये नभा शुभ रवे प्रभा फाकली स्मरे गुरु सदा अशा समयी त्या छळे नाकली म्हणून कर जोडुनी करुवता गुरु प्रार्थना समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना तमा निरसी भानुहा गुरु हि नासी अज्ञानता परंतु गुरुचे करे न रविही कधी साम्यता पुन्हा तिमिर जन्म घे गुरु कृपे नियज्ञानना समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना रवे प्रगट होवुनी त्वरित घालवे आलसा तसा गुरु हि सोडवे सकल दुष्कृती लालसा हरोनी अभिमान हि जडवी त्वत्पदे भावना समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना गुरु से उपमा दिसे विधि हरे हरांचे उनी कुठोनी मगये येते कवनिया उगे पाहुनी तुझीच उपमा तुला बरविशोभते सज्जना समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना समाधी उतरोनिया गुरु चला मशेदे कडे त्वदीय वचनोक्ते ते मधुर वारिते साकडे अजात रिपु सद्गुरो अखिल पातका भंजना समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना आहा सुसमयासिया गुरु उठो निया बैसले विलोकु निपदाश्रिता तदीय आपदे नासिले असा सुहितकारिया जगति कोणीही अन्यना समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना असे बहुत शाहना परिणजा गुरुचे कृपा न तस्वहित त्या कळे करीतसे रिकाम्या गपा जरी गुरुपदा धरे सुदृढ भक्तीने तो मना समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना गुरो विनती मी करे हृदय मंदिरे या बसा समस्त जग हे गुरु स्वरूपचे ठसो मानसा घडो सतत सत्कृते मति हे दे जगत पावना समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना
मे या अष्टकासी पढुनी गुरुवरा प्रार्थिजे ते प्रभाती त्यांचे चित्तासी देतो अखिल हरुनिया भ्रांती मे नित्य शांती ऐसे हे साईनाथे कथुनी सुचविले जेविया बालकासी देवी त्या कृष्ण पायी नमुनी सविनये अर्पितो अष्टकासी श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। साईनाथ गुरु माझे आई बदला ठाव द्यावा पायी सत्यराज गुरु माझे आई बदला ठाव द्यावा पायी साईनाथ गुरु माझे आई बदला ठाव द्यावा पायी श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। उठा पांडुरंगाता दर्शन द्या सकळा झाला ऋणोदया सरली निद्रेचे वेळा संत साधू मुनी अवघे झाले ती गोळा सोळाशे जे सुख आता बघू द्या मुख कमळा रंगमंडपी महाद्वारे झाले से दाटे मनवता वेळ रूप पहावया दृष्टी राही रखुमाबाई तुम्हा येऊ द्या दया शेजे हालवुनी जागे करा देवराया गरुड हनुमंत उभे पाहती वाट स्वर्गेचे सुरवर घेऊनी आले बोभाट झाले मुक्त द्वार लाभ झाला रोकडा विष्णुदास नामा उभा घेऊन काकडा उठा साधू संत साधा आपुलाले हिता जाईल जाईल हा नरदेह मग कैचा भगवंत उठोनिया पहाटे बाबा उभा सेविटे चरणतयांचे गोमटे अमृत दृष्टी अवलोका उठा उठा हो वेगेसी चला जाऊया रावळासी जळतील पातकांच्या राशीत काकड आरती देखिलिया जागे करा रुक्मिणीवरा देवा हे निज सुरात वेगे लिंबलोन करा दृष्ट होईल तयासी दारी वाजंत्रे वाजते ढोल दमामे गर्जते होतसे काकड आरती माझ्या सद्गुरुरायाची सिंहनाद शंख भेरी आनंद होतसे महाद्वारे केशवराज विटेवरी नामाचरण। कारवा क्लासिक मराठी रेडिओ शो मध्ये सानिका आहे तुमच्या सोबत। साईबाबांची गाणी गाणारे गायक म्हणूनच ज्यांची ओळख आहे असे प्रमोद मेढी यांचे वडील श्रीयुत रंगनाथ हे देखील उत्तम गायचे, त्यामुळे गाण्याचं प्राथमिक शिक्षण त्यांनी आपल्या वडिलांकडून घेतलं आणि पुढे गंधर्व महाविद्यालयातून संगीताची पदवीही त्यांनी घेतली। त्यांच्या आवाजात केवळ साईबाबांचीच गाणी आपल्याला सापडतील। त्यांनी कधीच फिल्म म्युझिक म्हणजे चित्रपट गीतं गायली नाहीत। कुठल्याही थिल्लर गाण्यासाठी त्यांनी स्वतःचा आवाज दिला नाही। जणू हा आवाज साईबाबांचीच देण आहे आणि तो त्यांच्याच सेवेत त्यांनाच अर्पण करायचा आहे असा भक्तिभाव आणि समर्पणाची भावना त्यांच्यात दिसून येते। मिळालेल्या प्रसिद्धीचा कधीही त्यांनी गैरवापर केला नाही। ज्या ज्या घरात साईबाबांची पूजा केली जाते त्या त्या घरात या आवाजाचीही पूजा केली जाते। ज्यांनी साई भजन हे जगभर नेऊन पोचवलं, स्वतःच्या गाण्यातून साईंची भक्ती कशी करावी याचे अनेक मार्ग दाखवले। साईंची शिकवण
साईबाबांचं प्रेम ज्यांनी स्वतःच्या आवाजातून, गाण्यातून घराघरात रुजवलं, भक्तीचं हे रोप ज्यांनी मनामनात रुजवलं आणि गाण्यांमधून फुलवलं, अशा प्रमोद मेढींना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आय होप तुम्हाला आजचा शो खूप आवडतोय. या एपिसोडला तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत जरूर शेअर करा. अनंता तुला ते कसे रे स्तवावे, अनंता तुला ते कसे रे नमावे, अनंता मुखाचा श्रीशेष गाथा. नमस्कार साष्टांग श्री साईनाथा. स्मरावे मनी त्वत्पदा नित्य भावे, पुरावे तरी भक्तीसाठी स्वभावे, करावे जगातारुणी मायताता. नमस्कार साष्टांग श्री साईनाथा. वसे जो सदा धावया संत लीला, विसे अन्य लोकान परे जो जनाला, परे अंतरी ज्ञान कैवल्य दाता. नमस्कार साष्टांग श्री साईनाथा. मला लाथला जन्म हा मानवाचा, नरा सार्थका साधनीभूत साचा. धरो साई प्रेमा गळाया अहंता, नमस्कार साष्टांग श्री साईनाथा. धरावे करी सान अल्पज्ञ बाला, करावे अमाधन्य चुंबो निघाला. मुखी घाल प्रेमी कराग्रास आता. नमस्कार साष्टांग श्री साईनाथा. सुखाधिक ज्यांच्या पदावंदिताती, सुखाधिक ज्यांचे समानत्व देती. प्रयागादि तीर्थे पदी नम्र होता. नमस्कार साष्टांग श्री साईनाथा. तुझ्या ज्या पदा पाहता गोपबाली, सदा रंगलीची स्वरूपी मिळाली. करी रास क्रीडा सवे कृष्णनाथा. नमस्कार साष्टांग श्री साईनाथा. तुला मागतो मागणी एक द्यावी, जरा जोडितो हीन अत्यंत भावी. भवी मोहनी राज हातारी आता. नमस्कार साष्टांग श्री साईनाथा. साई भक्ती कशी करावी याचा बेंचमार्क अर्थात आदर्श उदाहरण त्यांनी स्वतःच्या जगण्यातून अनेकांना दिलंय. लाईक्स आणि हिट्सवरती आजकाल इथे रातोरात स्टार्स बनतात. प्रसिद्धीसाठी लोक काय काय करतात. पण प्रमोदजींनी आयुष्यभर केवळ साई भजन आणि साईबाबांची गीते गाऊन स्वतःच्या आवाजाचं पावित्र्य राखलंय.
असं मला वाटतं. यालाच तर आपण समर्पण भाव अर्थात डेडिकेशन म्हणतो. स्वतःचे 47हून अधिक अल्बम्स असून देखील स्वतःच्या आवाजाचं मार्केटिंग करावं असं ज्यांना कधीही वाटलं नाही. गाईन तर केवळ साईबाबांचीच गाणी अशी शपथ त्यांनी कधी घेतली नव्हती, पण कदाचित साईंचीच अशी इच्छा असावी की इतर कोणतीही गाणी गाण्याचा योग त्यांना कधी आला नाही. लोकांनी त्यांना याच जॉनरमध्ये पसंत केलं. आजच्या आपल्या कारवा क्लासिक मराठी रेडिओ शो मध्ये आज आपण इथेच थांबतोय. एका नव्या थीमसह, नव्या कलाकारासह, त्यांची माहिती आणि आठवणींसह पुन्हा भेटूयात नव्या भागात. तोपर्यंत नमस्कार. सारेगम मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं ना, नक्की चेक करा. नव्या एपिसोडची कोणतीही अपडेट मिस करू नका. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. आरती साई बाबा सौख्यदातार जीवा चरण रजातरी यावा दासा विसावा भक्ता विसावा. आरती साई बाबा आजच्या आपल्या शो मधली सगळी गाणी तुम्ही ऐकू शकता सारेगम कारवा मराठीमध्ये. सारेगम कारवा या गुलदस्त्यात आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी. सदा सस्वरूपं चिदानन्दकन्दं जगत्सम्भवस्थान संहारहेतुं स्वभक्तिच्छया मानुषं दर्शयन्तं नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथं भवद्वान्तविद्वां समार्तण्डमीड्यं मनोवागतेतं मुनिर्ध्यानगम्यं जगद्व्यापकं निर्मलं
समुद्धारणार्थं कलौ सम्भवन्तं नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथं सदा निम्बवृक्षस्य मूलाधिवासात् सुधाश्राविणं दीप्तमप्यप्रियन्तं तरुं कल्पवृक्षाधिकं साधयन्तं नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथं सदा कल्पवृक्षस्य तस्याधिमूले भवद्भावबुद्ध्या सपर्यादिसेवा गुणां कुर्वतां मुक्तिप्रदन्तं नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथं अनेकाश्रुतातर्क्यलीलाविलासै समाविष्कृतेषान् भास्मत्प्रभावम् अहं भावहीनं प्रसन्नात्मभावम् नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथं सतां विश्रमाराममेवाभिरामं सदा सज्जनैः संस्तुतं सन्नमद्भिः जनामोदं भक्तभद्रप्रदन्तं नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथम् अजन्माद्यमेकं परब्रह्म साक्षात् स्वयं सम्भवं राममेवावतीर्णं भवद्दर्शनात् सम्पुनीतप्रभोऽहम् नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथम् श्रीसाईश कृपानिधे किल नृणां सर्वार्थसिद्धिप्रद युष्मत्पादरजप्रभावमतुलं दातापि वक्ता क्षमः सद्भक्त्या शरणं कृताञ्जलिपुट सम्प्रापितोऽस्मि प्रभो श्रीमत्साई परेशपादकमलान् न्यान्यच्छरण्यं मम साईरूपधर राघोत्तमं भक्तकामविबुधद्रुमं प्रभुं माययोपहतचित्तशुद्धये चिन्तयाम्यहमर्निशं मुदा शरत्सुधांशु प्रतिमं प्रकाशं कृपातपत्रं तव साईनाथ त्वदीयपादाब्जसमाश्रितानां स्वच्छायया तापमपाकरोतु उपासनादैवत साईनाथ स्तवैर्मयोपासनिना स्तुतस्त्वं रमेन्मनोन्मे तव पादयुग्मे भृङ्गो यथाब्जे मकरन्दलुब्धः अनेकजन्मार्जितपापसंशयो भवेद्भवत्पादसरोजदर्शनात् क्षमस्व सर्वान् अपराधपुण्यकान् प्रसीद साई सद्गुरो दयानिधे श्री साईनाथ चरणामृतबोधचित्तास् तत्पादसेवनरतः सततं च भक्त्या संसारजन्यदुरितोर्धवनिर्गतास्ते कैवल्यधाम परमं समवाप्नुवन्ते स्तोत्रमेतत्पठेद्भक्त्या यो नरस्तन्मना सदा सद्गुरु साईनाथस्य कृपापात्रं भवेत् ध्रुवम्। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। शिर्डी माझे पंढरपूर साई बाबा रमावर बाबा रमावर साई बाबा रमावर शुद्ध भक्ती चंद्रभागा भाव कुंडलिक जागा कुंडलिक जागा भाव कुंडलिक जागा याहो याहो अवघे जन करू बाबा श्रीवंदन साई श्रीवंदन करू बाबा श्रीवंदन जणू म्हणे बाबा साई भाव भाव माझे आई भाव माझे आई भाव माझे आई। आजचा शो कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा कॉमेंट सेक्शनमध्ये तुमची कॉमेंट देऊन आणि सारेगम मराठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचा टॅब ऑन करा म्हणजे तुमचा कुठलाही एपिसोड मिस नाही होणार.